पालघर जिल्ह्यात सुरू असलेले ख्रिश्चन प्रार्थना केंद्रे बंद करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे। जिल्ह्यात ख्रिश्चन प्रार्थना केंद्रांविरोधात उलगुलान ब्रिगेडकडून आवाज उठविण्यात आला आहे। आताच डहाणू तालुक्यातील जामशेत येथे सुरू असलेले ख्रिश्चन प्रार्थना केंद्रात दाखल होत हे केंद्र बंद करण्याचे आवाहन उलगुलान ब्रिगेडकडून करण्यात आले। केंद्रात उपस्थित तरुणींची, महिलांची यावेळी उलगुलान ब्रिगेडकडून समजूत देखील काढण्यात आली। आदिवासी समाजाची ही फसवणूक असून उलगुलान ब्रिगेडचे अध्यक्ष व सदस्यांनी जामशेत येथे जाऊन हे केंद्र बंद करण्याचे सांगितले, त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। तर त्यानंतर आता उलगुलान ब्रिगेडकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अर्ज देण्यात आले आहे। त्या निवेदनात त्यांनी पालघर जिल्ह्यातील अशी ख्रिश्चन प्रार्थना केंद्रे बंद करण्याची व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। एकंदरीत अशा केंद्रांवर गुन्हा दाखल का करावा याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पाहूयात। जोहार। पालघर जिल्हा हा आदिवासी बहु जिल्हा आहे, परंतु या पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे अशी की इथे अनेक धर्माच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे। आदिवासी हा निसर्गपूजक आहे। आदिवासी कुठल्या धर्माचा नाही, परंतु आदिवासीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, त्याच्या अशिक्षेचा फायदा घेऊन अनेक, जशा ख्रिश्चन मिशनरी सांगा, तुम्ही धननिरंकार सांगा, किंवा अनेक अशा धर्माच्या अनेक केंद्र, उपकेंद्र हे जिल्ह्यामध्ये चालू आहेत। आणि हे जे धार्मिक केंद्र जे चालू आहेत, या धार्मिक केंद्रामध्ये आमचा भोळा भाबडा आदिवासी समाज हा त्यांच्याकडे आपल्या काहीतरी जीवनामध्ये काहीतरी बदल घडेल म्हणून जातोय। असंच एक पीडित कुटुंबाची आमच्याकडे एक पीडित कुटुंब आलं आणि जेव्हा त्या मी मातांना विचारलं की प्रकरण काय आहे, तेव्हा समजलं की त्यांची मुलगी ही 19-20 वर्षाची ही एका प्रार्थना स्थळामध्ये, ख्रिश्चन मिशनरीच्या प्रार्थना स्थळामध्ये जात होती आणि तेथील असलेला जो पादरी आहे, फादर आहे, हा आदिवासी समाजाचा आहे, परंतु तो की मी खोबरेल तेल लावून तुमचे आजार बरं करेल, तुमच्या समस्या मी सोडवेल असं सांगून तो त्यांना रात्री थांबवायला सांगायच्या सेवेच्या निमित्ताने त्यांच्यावरती बलात्कार करायचा, रेप करायचा, अशा अनेक महिलांना अनेक वर्षापासून तो रेप करत होता। आणि जेव्हा समजलं की त्यांची मुलगी ही गरोदर आहे, तिला विचारलं तेव्हा समजलं की त्या फादरकडून ती गरोदर आहे। आजच्या तारखेला ती 6 महिन्याची गरोदर आहे आणि तो फादर जवळजवळ 55 वर्षाचा ना, 55 ते 57 वर्षाचा तो आहे। आणि हा 55-56 वर्षाचा असलेला हा जो फादर आहे, हा आज जेव्हा तक्रार करायला हे पीडित कुटुंब जेव्हा पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा तो बोलतो की मी तिला ठेवेन, मी तिच्याशी लग्न करेन, परंतु तो किती जगणार आहे आणि तिचं आयुष्य काय। म्हणून आम्ही जेव्हा आमच्याकडे तक्रार आली तेव्हा ह्यांना घेऊन आम्ही एसपी साहेबांना भेटलो। एसपी साहेब याच्यामध्ये पूर्णपणे पर्सनली लक्ष टाकून त्याची चौकशी करून त्याला अटक करणार आहेत। इथे तक्रार करायला एक अजून महिला येणार होती की जी डहाणूची आहे, तिच्यावर सुद्धा असाच अतिप्रसंग केलेला आहे, परंतु ती बोलते की मी डहाणूला मी तक्रार देते साहेब, आणि तक्रार दिल्यावरती तुम्हाला मी त्याची FIR कॉपी पाठवते। मग असं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक जी प्रार्थना स्थळे आहेत, अशा ठिकाणी आदिवासींचं हे शारीरिक शोषण जे सुरू आहे हे थांबलं पाहिजे। तसंच पेसा क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्माला स्थान नाही। पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचे जे काही शोषण होत असते याच्यासाठी तेथील पेसा ग्रामपंचायतने ऑब्जेक्शन घेऊन तेथील प्रार्थना स्थळ बंद व्हावीत, ती बंद करून तेथील जे चालवणार आहे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तेथील ज्याने अत्याचार केले त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा व्हायला पाहिजे। यासाठी उलगुलान ब्रिगेड हे लवकरच आंदोलन करणार आहे। धन्यवाद।